पहिल्यांदाच पालक पनीर बनवायला घेतलं आणि तेही इतकं अप्रतिम झालं होतं, म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. ज्यावेळेस मी पहिल्यांदा कुठलीही रेसिपी बनवते त्यावेळेस मी कधीच शेअर करत नाही, कारण की ती फसते की काय याची मला खूप जास्त भीती असते. त्यामुळे मी ती शूटही करत नाही. पण यावेळेस मात्र शूट केलं आणि नक्की ती सक्सेसही झाली. सगळ्यात पहिले तर इथे पालक होता तो मी बॉईल करायला ठेवला. त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि साखर घातली. मसाल्यासाठी इथे कांदा, टोमॅटो, खडा मसाला, काजू, बदाम, हिरवी मिरची असं सगळं परतवून त्याची पेस्ट केली. त्यानंतर ती परतवली. तेल छान सुटल्यानंतर मसाले घातले. धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि पनीरचा थोडासा मसाला असं सगळं घातलं. त्यानंतर पुन्हा तेल सुटलं आणि त्यानंतर इथं पालकची पेस्ट घातली आणि थोडंसं मीठ घालून थोडंसं पाणी घातलं आणि छान ही ग्रेव्ही उकळून घेतली. त्यामध्ये तळलेलं पनीर घातलं आणि हो, हे पनीर जे आहे ते तळलेलं घरी बनवलेलं पनीर घातलं आणि लसूण आणि लाल मिरचीचा तडका दिला ना, अशा पद्धतीने मस्त पालक पनीर रेडी झालं.